शिंदेच्या सेनेच्या अंबरनाथ नगर परिषदेच्या उमेदवार किरण चौबेंच्या गाडीला अपघात. चारचाकी वाहनानं दुचाकीनं उडवलं. भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी. अंबरनाथमधल्या अपघातामध्ये 4 चालकासह 3 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी. अंबरनाथमधील अपघातामध्ये चौबेंचा वाहन चालक मुंबईतील वायवी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक. मतदार यादी घोळ. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती संदर्भात बैठक. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मविया किंचित दिसेल. मवियाच्या प्रश्नावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न होईल. जाती धर्माला दुखावू नका. कुणालाही वेडावाकडं बोलू नका. बारामतीमध्ये प्रचार सभेच्या दरम्यान दादांचं उमेदवारांना आवाहन. संजय खोडकेंना पूर्ण जिल्हा ताब्यात घ्यायचा आहे. यशोमती ठाकूर यांची टीका. तर आग लगी है तो धूर निकलने वाला है म्हणत संजय खोडकेंचा यशोमती ठाकूर यांच्यावर पलटवार. प्रफुल्ल पटेलांनी गोंदियाचा विकास केला नाही तर भंडारा आणि साकोलीचा काय विकास करणार. नाना पटोलेंची प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका. जळगावमधल्या जामनेर नगरपालिकेमध्ये भाजपच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवक बिनविरोध. राहिलेल्या 17 जागांसाठी 59 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. जळगाव जिल्ह्यामध्ये 18 नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदांसाठी 1555 तर नगराध्यक्ष पदासाठी 77 उमेदवार मैदानात. प्रमुख नगरपालिकांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार. नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. नवी मुंबईतील शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं. पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला जाणं टाळलं. मात्र गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण. नवी मुंबईतील गणेश नाईकांनी केलेल्या शिवरायांच्या पुतळा अनावरणाला शिंदेच्या शिवसेनेचा पत्रक काढत विरोध. अमित ठाकरेंनी अनावरण केल्यानंतर दुसऱ्यांदा अनावरणाचा घाटका. पत्रकातून नरेश म्हस्केंचा सवाल. नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार. अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला याच्याशी मी सहमत नाही. मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. 3 वर्ष चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावमध्ये आक्रोश. संतप्त आंदोलकांचा गेट तोडत कोर्टामध्ये शिरण्याचा प्रयत्न. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावमध्ये कडकडीत बंद. अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त तर अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावमध्ये कॅन्डल मार्च. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची एकमुखानं मागणी. मालेगावमध्ये न्याय मिळत नसल्यानं जनतेचा उद्रेक झाला. सरकारनं सुधारलं पाहिजे म्हणत वडेट्टीवारांची सरकारवर टीका. आज गुन्हेगाराविरोधात असलेला उद्रेक उद्या सरकारच्या विरोधात असेल. वडेट्टीवारांचा इशारा. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सर्व प्रकारचा पाठपुरावा करणार. चाकणकरांची ग्वाही. कल्याण डोंबिवलीमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. भाजपला हिंदुत्व आणि त्या शब्दाशी काही देणं घेणं नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. शिर्डी नगर परिषदेमध्ये अपक्ष उमेदवार बिनविरोध. अपक्षासाठी चक्क भाजपच्या उमेदवाराची माघार. प्रभाग क्रमांक 8 मधून छाया शिंदे बिनविरोध तर भाजपच्या मनीषा गोंदकर यांची माघार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईनं सुजय विखेंनी जुळवली राजकीय समीकरणं. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपची सेंच्युरी. निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती तर 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांसह भाजपच्या सगळ्या 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड. नयनकुमार रावल बनल्या नगराध्यक्ष. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. बारामती नगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक बिनविरोध. नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच नगरसेवकांची बिनविरोध निवड. पुण्यामधल्या राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी गावकीने लिलाव केल्याची चर्चा. सर्वसाधारण जागेसाठी 1,02 लाख तर महिला राखीव जागेसाठी 22 लाखांवर लिलाव केल्याची माहिती. नाशिकच्या सिन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होणार. भाजप राष्ट्रवादीसह दोन्ही शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक निवडणुकांचं चित्र स्पष्ट. महायुतीचे तिन्ही पक्ष प्रामुख्यानं एकमेकांच्या विरोधात. स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पणाला. रायगडच्या खोपोलीमध्ये परिवर्तन विकास आघाडीमध्ये बिघाडी. ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी. खोपोलीमध्ये विभक्त. अंतर्गत उमेदवारीवरून युती तुटल्याची माहिती. जळगावच्या जामनेरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी. कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज. खासदार बाळामामा म्हात्रे नागरिकांच्या तक्रारी घेऊन केडीएमसी आयुक्तांच्या भेटीला. मात्र अधिकारी उपस्थित नसल्यानं बाळामामा म्हात्रे संतापले. व्हिडिओ व्हायरल.
भिवंडीमधील अनधिकृत गोदाम पट्ट्यावर कठोर कारवाई करा, मनसे नेते अविनाश जाधव यांची मागणी. शिष्टमंडळाच्या वतीने एमएमआरडीए प्रशासनाची भेट घेत दिलं निवेदन. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून भाजपचं आज आंदोलन. दुपारी 12 वाजता ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात भाजप सद्बुद्धी आंदोलन करणार. ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा भाजपचा आरोप. ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी विनामूल्य देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय. राज्यामध्ये आरोग्य सुविधांचं जाळं अधिक बळकट करण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरमध्ये 200 खाटांचं रुग्णालय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये योग्य मोबदला मिळत नसल्यानं ऊस उत्पादक शेतकरी थेट प्रशासनाच्या दारी. योग्य दर मिळत नसल्यामुळे तोडणी बंद करणार. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. पुण्यामध्ये तापमानामध्ये घट झाल्यानं कडाक्याची थंडी. सारसबागेमधील गणपती बाप्पाला परंपरेनुसार लोकरचा श्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली. बाप्पाचं रूप पाहण्यासाठी गर्दी. साताऱ्याच्या म्हसवडमधील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यात्रेचा रथोत्सव सोहळा संपन्न. गुलाल खोबऱ्याची उधळण. भाविकांची मोठी गर्दी. जेजुरी गडावर घटस्थापनेनं चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात. करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना. नंदुरबारची सारंगखेडा यात्रा 4 डिसेंबरपासून सुरू होणार. सारंगखेडा यात्रा अश्वप्रेमींसाठी देशभरात प्रसिद्ध. देशातून मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पोलिसांकडून चौकशी. पार्थ पवारांचं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी. मुंडवा जमीन गैरव्यवहारामधील शीतल तेजवानी चौकशी प्रकरण. माझ्याकडे जमिनीच्या व्यवहाराबद्दलचे सगळे कागदपत्र आहेत. ही सगळी कागदपत्र देण्यासाठी तयार. पोलीस जबाबामध्ये शीतल तेजवानीची माहिती. गुजरातमधले बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर आणून सोडलेत. खासदार निलेश लंकेंचा दावा. गुजरात महाराष्ट्र सीमा रेषेवर असलेल्या सापुतारा भागामध्ये बिबटे सोडले जातात. या भागातून बिबटे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत असल्याचा दावा. लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. लाभ घेणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी प्रमाणात. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार.